आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज सुरू होत आहे आणि त्यातली ही आजची पहिली रेसिपी आहे. आजपासून मी 100 वेट लॉस रेसिपी सिरीज सुरू केलेली आहे. हेल्दी असतील, टेस्टी असतील आणि वजन कमी करण्यास मदत देखील होईल. तर आजची आपली पहिली रेसिपी आहे मस्त छान असा वजन कमी करण्यासाठी डाएटसाठी मी फुलका बनवलेला आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या रेसिपीला सुरू करूया. आणि मी अगोदरच सांगून देते तुम्हाला की मला झालेली आहे सर्दी आणि सर्दीमुळे माझा आवाज थोडासा बसलेला आहे आणि बोलताना थोडीशी धाप लागत आहे. नाहीतर बऱ्याच कमेंट येतात की रेसिपी आहे वेट लॉसची आणि तुमचंच वजन काय आहे, बोलताना धाप कशी लागते असल्या खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट टाकतात. तर त्याच्या कमेंट यायच्या आधीच मी तुम्हाला सांगू दिलेलं आहे. तर आता इथं मी घेतलेली आहे 1 वाटी भरून भिजलेली मूग डाळ. जी मूग डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर आता या डाळीमध्ये आपल्याला थोड्याशा मिरच्या वगैरे घालायच्या आहेत, ज्याने आपला फुलका खायला खूप टेस्टी लागतो. तर ही डाळ मी 1 तासभर पाण्यात भिजवून घेतलेली होती. तर यात मी आता 2-3 हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक या सर्व जिन्नस घालून ही डाळ मिक्सरमध्ये छान एकदम फाईन मिक्सरमध्ये फिरून घेतली आहे. आता इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे. सोबतच जे तीळ असतात ना, ते तीळ अर्धा चमचा घालून घेतलेले आहेत. सोबतच याच्यात चिमूटभर हळद पावडर आणि चिमूटभर लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. आणि सोबत मी अर्धा चमचा जिरे देखील घातलेले होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं ओवा देखील घालू शकता. आता या सर्व जिन्नस छान हाताने एकजीव करून घेतल्या आणि सोबतच थोडंसं पाणी घालून याचं पीठ मळून घेतलं. जसं आपण नॉर्मली चपात्याला, पुऱ्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असा आपला घट्टसर पिठाचा गोळा तयार झालेला आहे. तर तुमच्याकडे वेळ असेल तर 5 मिनटं हे पीठ 5 ते 10 मिनटं भिजतही ठेवू शकता. जर वेळ नसेल तर पीठ मळलं की लगेचच याचे फुलके बनवायला घेऊ शकता. खूप हेल्दी रेसिपी आहे आणि वेट लॉसमध्ये खूप मदत करते. तर इथं मी याचा एक उंडा तयार करून घेतलेला आहे आणि याचा मी आता छान फुलका लाटून घेत आहे. तर छान असा हातावर उंडा मळून नंतर त्याचा गोल तयार करायचा आहे आणि आता याचा आपल्याला फुलका लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला लहान मोठा कसा फुलका हवा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं फुलका लाटून घेऊ शकता. छान मस्त पातळसर असे इथं हे फुलके लाटून तयार होतात. तुम्ही पाहू शकता मस्त आपला फुलका लाटून झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याला छान जसं नॉर्मली आपण भाकरी भाजून घेतो त्या पद्धतीने हा फुलका आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर मी छान उलटपुलट करून घेतला आणि फुलका छान तव्यावर पचून घेतला. तर तुम्ही याची डायरेक्ट भाकर करायची असली तरी करू शकता, पण फुलके देखील खूप मस्त आणि छान नरम तयार होतात. तर इथं फुलका पचून झाल्यानंतर लगेचच गॅसवर ठेवला आणि मस्त खरपूस लाल रंगावर हा फुलका भाजून घेतला. बाकीचे फुलके देखील याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता कसा फुलका तयार झालेला आहे. तर मस्त इथं सर्व फुलके आपले बनवून तयार आहेत. तर आता या फुलक्यावर तुम्ही थोडंसं तूप देखील लावू शकता. आता मी थोडेसे 4-5 टिपके फुलक्यावर तूप लावून घेत आहे, जे गावरान घरचं तूप आहे, ज्याने फुलक्याची टेस्ट खाण्यासाठी आणखी जास्त वाढते. तर हे फुलके तुम्ही नाही का दह्यासोबत खा, एक नंबर लागतात आणि वजन कमी करण्यासाठी दही आणि ह्या फुलक्याचे कॉम्बिनेशन एक नंबर आहे. किंवा तुम्हाला दुसरी भाजी खायची असेल तर भाजी खा, नाहीतर टोमॅटोची, पुदिन्याची हिरवी चटणी करूनही हा फुलका त्याच्यासोबत खाऊ शकता. आणि तुम्हाला तूप वरतून लावायचं आवडत असेल तर लावा, नाहीतर नाही लावलं तरी चालेल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा.
परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या घरच्याची काळजी घ्या.